निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यांमध्ये सरासरी 64% मतदान तर महाराष्ट्रात 61% मतदारांनी बजावला हक्क। पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांचा आरोप। ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी। पैसे मागितल्याप्रकरणी पुण्यातून मारुती ढाकणे पोलिसांच्या ताब्यात। उद्धव ठाकरे आज मावळ मतदारसंघात प्रचार करणार। संजोग वाघेरेंसाठी संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर। संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा। चार जून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट। गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न। नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य। काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळे शहीदांचा अपमान झाला। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून मोदींचा निशाणा। जळगाव शहराजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, 3 शाळकरी मुलांचा समावेश। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये रस्त्यावर शॉर्मा खाऊन एकाचा मृत्यू तर 12 जणांवर उपचार सुरू। ट्रॉम्बे पोलिसांकडून 2 शॉर्मा विक्रेते अटकेत। मुंबईतल्या जलाशयांमध्ये 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा। काटकसरीनं पाण्याचा वापर करा, पालिकेचं मुंबईकरांना आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।